एक बार एड्रेस रिपीट कीजिए। करेक्ट, परफेक्ट। और ऑर्डर कितनी देर में आएगी? ओके, नॉट अ प्रॉब्लम, थैंक यू सो मच। ऑनलाईन शॉपिंग करते, काम करा। ऑनलाईन शॉपिंग? कामाचंच बोलत होते मी रेयांश। काय कामाचं बोलत होतीस? सगळे रॉ मटेरियल्स ऑर्डर केले, तासाभरात इट शुड रीच। सॉरी, ग्रेट। तुझं काय चाललंय रे? हे बघ, मॅनेजर इज ऑन फायर हा। ऑफ कोर्स। पण रियांश, हा काय घेतलायस रे तू फोटो? माझे आणि माऊचे यापेक्षा इतके छान छान फोटोज होते ना, हा काय फोटो आहे यार? गॉड सॅम, तो मुद्दा आहे का आता? आणि ते करत बसलो तर 2 तास जातील अजून. आर्टिस्ट आहेस ना रियांश, जरा आर्टिस्टिक जुगाड करायचंस ना. हे काय केलंयस यार? सॅम टिपिकल बॉस सारखे बोलतेस. आणि आर्ट्सी गोष्टींना वेळ लागतो, आपल्याकडे तोच नाहीये. आय होप सगळी सिच्युएशन बेटर होईल. म्हणजे रियांश, आपण एवढं सगळं करतोय पण माऊ रेडीच नाही झाली हे करायला तर बघू, करू काहीतरी मॅनेज. आय एम स्केर्ड. म्हणजे आय रिअली होप घरातलं वातावरण थोडं बेटर असेल आणि सगळे एक बेसिक हेल्प तरी मला करतील. सॅम, सगळं होईल. ओके, लेट्स होप फॉर द बेस्ट. फिंगर्स क्रॉस्ड. लेट्स सी. ते थोडं चेंजेस कर. आता यात काय चेंज नाही, हे कलर सगळे चेंज कर. दिस इज द लिमिट. संयमीचा आगाऊपणा वाढत चाललाय. मला न विचारता परस्पर मेसेज कसा काय केला मी? मला जॉब नकोय म्हणून. मला न विचारता कसा काय निर्णय घेतलात मी? संयमी, 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 संयमी कुठे? संयमी कुठे? हाय भैरवी. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? रिलॅक्स, प्लीज रिलॅक्स. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. भैरवी, कंपनीत खूप अडचणी सुरू आहेत. कुणीच माझं ऐकत नाहीये. त्या साईटवरच्या वर्कर पासून टॉप लेवलच्या मॅनेजमेंट पर्यंत कुणीच मला सपोर्ट करत नाहीये. नोबडी इज फॉलोइंग डेडलाईन्स. आय मीन अ ह्यूज मेस भैरवी. ओ रिअली? ऑफकोर्स. मला वाटलं तुला माझगावकरांनी सगळं सांगितलं असेल, पण ते सगळं सोड. भैरवी, प्लीज कंपनीत परत ये. आय रिक्वेस्ट यू. का? का? अगं, तुझ्या डिसिप्लिनची गरज आहे कंपनीला. तुझा जो कंपनीवरती होल्ड होता आता त्याचाच तर तुम्हाला एवढा त्रास होत होता. म्हणून तर तुम्ही काढून टाकलत मला. आता सुद्धा तुम्ही तेच कराल. मी काही मूर्ख नाहीये हर्षा. मी परत या ट्रॅप मध्ये अडकायला. भैरवी, मी ऍक्सेप्ट करते आमच्याकडून चुका झाल्या. चुका? चुका नाही, कॉन्स्पिरसी केलीयस तू हर्षा. तू आणि त्या मेहता सरांनी मिळून हे सगळं प्लॅनिंग केलंय माझं रेप्युटेशन खराब करण्याचं. अर्जुन आणि माझ्याबद्दल गॉसिप्स काय केलेत, कंपनीतल्या इंटरनल गोष्टी लीक काय केल्या, सिनियर्सना माझ्याबद्दल खोटं सांगितलं. हो, हे सगळं मी केलं. पण तरी आज माझ्याकडे नोकरी आहे. तुझं काय? अगं, मला दर महिन्याला वेळच्या वेळी पगार मिळतो. मला त्या मामी सांगत होत्या, तुमचं सर्वाइव्ह होणं सुद्धा मुश्किल आहे. बिल्स भरताना सुद्धा नाकी नऊ येतात तुमच्या. आणि तो अनिश, त्याने तो नोकरीच सोडून दिलीये. काय करणार आहेस तू भैरवी? बरं, तुला बेटर ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा येत नाहीयेत. आय थिंक यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. तुला कंपनीत परत यावंच लागेल. इम्पॉसिबल. तुझ्या कंपनीत मी आयुष्यात परत कधी येणार नाही हर्षा. अगं, मग काय करणार आहेस तू भैरवी? बिझनेस करेन मी. व्हॉट? आतापर्यंत वाटत होतं मला की मी जॉब करावा, पण आता नाही. तू माझं रेप्युटेशन हॅम्पर करून सुद्धा आता मला रिक्वेस्ट करायची हिम्मत करतेस. इतकी स्पाइनलेस माणसं आहात तुम्ही. आणि तुझ्यासारखी हजारो आहे. आता बस. मला या अगली पॉलिटिक्स मध्ये नाही अडकायचंय.
आता मी माझ्या टर्म्सवर काम करेन, माझी स्वतःची कंपनी काढेन आणि माझी सगळी स्किल्स पणाला लावेन. आता बघ मी कसा बिझनेस करते ते, आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईन की तुम्ही मला नोकरीवरून काढू शकता, पण माझं टॅलेंट, माझं स्किल, माझं विजन हे नाही काढून घेऊ शकत. बघ आता तू मी कसा बिझनेस करते ते. आणि हो, हे जे काही तू केलंयस ते कधीतरी तुलाही भोगावं लागेलच की, कारण कंपनी काही दिवसांनी तुला सुद्धा काढून टाकेल. तेव्हा ये माझ्याकडे, वेकन्सी असेल तर विचार कर. नाउ गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. माऊ, आय एम रिअली सॉरी. मीच तुझ्या फोनवरनं मेसेज केला होता की तुला जॉबसाठी इंटरेस्ट नाहीये, कारण मला तू आपल्या बिझनेस मध्ये हवी आहेस. आय एम सॉरी. चल माझ्या बरोबर. मानलं पोट्टीले, जिगरबाज आहे. जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. मुंबई कोणाची आहे? भाऊजींची. चला कामाला चला, माहिती तिकडे काम ना धंदा. आता मला सांगा, गणपतीच्या डेकोरेशनचं कसं करायचंय? डेकोरेशनच्या बाबतीत आपण 3-4 लोकांकडून कोटेशन मागवलेली आहेत. ती एकदा आली ना की आपण एकमेकांना ठरवूया. आणि स्नॅक्स आणि प्रसादाचं कसं करायचं तेही सांगा. सोसायटीच्या गणपतीची तयारी सुरू झाली ना? का तू का विचारतेस? देसाई, मी सरळ सरळ विचारलं की नाही, मग सरळ सरळ उत्तर द्यायची. झाली का नाही? होय, पण एवढं का विचारतेस? सांगते ना, कारण प्रोग्रामच्या वेळी संध्याकाळचे पदार्थ मी देणार आहे. काही गरज नाहीये, आम्ही दरवर्षीप्रमाणे बाहेरूनच ऑर्डर करतो. हो हो हो, पण या वेळेला नका ऑर्डर करू, मी घेते तो कॉन्ट्रॅक्ट. नाही का 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 एवढं आम्हाला बोल बोल बोललीस, आता आम्हाला खायला का घालणार आहेस? हो ना. अहो, कारण आता सण आहे आणि सणाच्या वेळेला सगळे प्रॉब्लेम्स, राग द्वेष विसरून एकत्र येतात सगळे. करेक्ट. तुला सांगितलं ना, तुझ्याकडून आम्हाला कसलेही उपकार नको आहेत. अहो, डिस्काउंट मध्ये उपकार देतेय, मग तर चालेल. डिस्काउंट? खरंच? म्हणजे काय, आता डिस्काउंट म्हणले म्हणून राग पण गेला, माहित होतं मला. तू म्हणजे ना, हा, बरं, एका प्लेट मध्ये तू काय काय पदार्थ देशील? हे बघा, एका प्लेट मध्ये मी देणार आहे खोबऱ्याचा केक, तिखट करंजी आणि उपमा. बापरे, एवढं? पण प्लेटचा रेट काय असेल? पर प्लेट फक्त 25 रुपये. बाहेरून मागवलं तर महाग पडेल. आणि माऊनी केलेला खोबऱ्याचा केक तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लाय. रुपाली काकू, तुम्हाला तर टेस्ट माहिती पण आहे. इनफॅक्ट सगळ्यांनाच टेस्ट माहिती आहे. मस्त असतो ना? हो, माहितीये माहितीये. आमच्या शाळेच्या समोर एक छोटीशी बेकरी होती, तिकडे मिळायचा. काय कमाल लागायचा ना, अजून तोंडावरची टेस्ट गेली नाहीये. देसाई काका, त्याहून यम्मी केक माऊ बनवते ना? बरं, तुम्हाला अग्री करावंच लागेल. हो म्हणा सगळे, चला हो म्हणा. हा ठीक आहे ठीक आहे, एवढं काय त्यात, आम्ही ठरवतो आणि कळवतो. हा माऊ, ऐक ना, इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. यांना स्वस्तात मस्त गोष्टी नकोच आहेत. आपण जाऊया घरी? ठीक आहे, जाऊ देत मग. पण ना, म्हणजे बघा, विचार करा आणि कळवा. कारण कसं आहे, वेळही कमी आणि बघा दुसरीकडून कुठे मिळणार नाही एवढं स्वस्तात मस्त.
त्यात सोसायटीसाठी आहे म्हणून मी अनलिमिटेड द्यायचा विचार करत होते. अनलिमिटेड अनलिमिटेड अनलिमिटेड. ठीक आहे. एक मिनिट काय झालं? मंडळी मी काय म्हणतो सगळ्यांचं जर अनुमोदन असेल तर आपण डन करूया हे. काय म्हणते? डन. येस. हो लिहून टाक. बरं बरं ऐका, संध्याकाळी मीटिंग आहे तर बाकीच्यांना सुद्धा बोलवा. हा, मुख्य म्हणजे त्या माझगावकरांना बोलवा, नंतर कटकट करायला नको. अरे हो हो हो, बरी आठवण केलीत. Now you know what you're doing, right? ऑफकोर्स. काय झालं? अगं एवढ्या सगळ्यांना अनलिमिटेड जेवण म्हणजे काय? खूप खर्च आणि स्ट्रगल. समा, डोंट वरी. ही सगळी आपली प्रमोशनची कॉस्ट असं समज. आता बिझनेस नवीन आहे की नाही आपला, मग सुरुवातीला हे सगळं करावं लागणार. हे बघ, जितकी जास्त सर्व्हिस तितका जास्त रीच, आणि जितका जास्त रीच तितक्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज. कळलं? चल आपण आता कामाला लागूया आणि रेयांशला नक्की सांग ते BTS काढायला. हो, मी त्याच्याशी बोलते. भैरवी, काय झालं देसाई? माझगावकरांना सांग संध्याकाळी मीटिंग आहे, गणेशोत्सवाबाबत चर्चा करणार आहोत, तेव्हा या म्हणावं. नाही नाहीतर काय करतात ते ऐनवेळीच येतात, खुसपट काढतात, कटकटी करतात. तसं व्हायला नको ना. नाहीतर काय होतं, सणाच्या दिवशी मग भांडणं होतात ना. तेव्हा सांग त्याला. ओके. येतो. बाबा, हा, आज संध्याकाळी गणेशोत्सव संदर्भातली सोसायटी मीटिंग आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवलंय. मी जाऊन काय करणार आहे? दरवेळी मी त्यांना ओरडून ओरडून सांगतोय, जो काय सण तुम्हाला साजरा करायचा असेल तो शिस्तीत करा. जी काय नासाडी करताय ना तुम्ही ती थांबवा. मग तर तुम्ही जायलाच पाहिजे. सांगा त्यांना, शिस्त म्हणजे शिस्त. ए, तू माझी टिंगल करते काय? नाही नाही, मी सिरियसली बोलतेय. सिरियसली बोलते? आजोबा हे बघा, तुम्ही गेलात ना तरच गोष्टी स्पीड अप होतील आणि प्रॉपरली पण होतील. माझं कोणी ऐकत नाही तिकडे. जाऊ दे आता, जाऊ दे. म्हणून सांगणं सोडायचं का? तुम्हीच म्हणता ना, जे योग्य आहे ते सांगितलं गेलं पाहिजे, आपली बाजू मांडलीच गेली पाहिजे. हवं तर मी येते तुमच्या बरोबर. नको. काय अनिशीमुळे आधीच सोसायटीमध्ये चेतू झाली आहे. मला उत्साह नाही आता काय. तो आपणहून येणारच नाही बाबा. सुरुवातीला जबरदस्ती आणावा लागेल, मग हळूहळू येईल गंमत. अरे या लोकात कशी येणार गंमत? आता एवढी भांडण झाली, एवढा अपमान झाला. नाही नाही, नको. तू मला आग्रह करू नको सुखात. नको. ठीक आहे, ऍज यू विश. ए, त्या सुभाष बोरकरांना मी फोन करते. ऑर्डर कॅन्सल. काय वेडेपणा मग? हो मग आता मलाही उत्साह नाही राहिलाय. काहीच करावं असं वाटत नाहीये. मी पण बसून राहते. आणि जो नियम तुम्हाला, तो नियम मला सुद्धा. नाही नाही नाही, तू ऑर्डर कॅन्सल करू नको. ठीक आहे, मग तुम्ही गणेश उत्सवात इन्व्हॉल्व्ह व्हा. ऍटलिस्ट मीटिंगला तरी चला. मग पुढचं पुढे बघू आपण. नाही 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 नाही, या वेळेला मला हा धिंगाणा चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. बघा, म्हणून मी सांगत होते ह्यांना या मीटिंगला बोलवूच नका म्हणून. माझगावकर, तुमच्या घरी चोरी, फसवणूक, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम हे सगळं बघताना तुम्ही देवाच्या मॅटर मध्ये लक्षच घालू नका. मी काय नारळ घेऊन आलो होतो काय तुमच्याकडे मला मीटिंग मध्ये घ्या म्हणून? नाही नाही, तरी तुम्हाला बोलवलं ना. का बोलवलं? कारण नंतर तुमची कटकट नको म्हणून. पण म्हणून काय, गणपती बाबतचे सगळे डिसिजन तुम्ही नाही घेऊ शकत. का 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 का? कारण तुमच्यामुळे सोसायटीत पोलीस आले आणि या सगळ्यामुळे ना आमच्या मुलांवर वाईट संस्कार झालेत. कळलं का? आणि तुमच्या अनिशने पैशाचे घोळ घातले, त्याचं काय?
तुमच्या अनिशने माझ्यावरती हात उगारलाय. त्याचा काय संबंध इथे? थोडक्यात काय, तुमचं घर पापी लोकांचं आहे. आम्ही पापी आणि तुम्ही बरे पुण्यवान. हो. हा, गेल्या वर्षी सगळी बिलं दाखवा, कॉन्ट्रॅक्ट दाखवा, म्हणजे मग सांगतो तुम्हाला कोणी कसे कसे पैसे खाल्ले ते. माझगावकर, तुम्ही आमच्यावर आरोप करतायत, आमच्यावर आरोप करतायत. आता बघा मी काय करतो ते बघाच. काय 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 करणार आहोत? नाही नाही, अख्खी सोसायटी तुमच्यावर बहिष्कार घालेल. अरे ठीक आहे. अरे गणपतीच्या मंडपासमोर सुद्धा फेकू देणार नाही तुम्हाला. अरे तुम्ही काय बसा तुम्ही घरी टाळकुटा. अरे काय टाळकुटा? सांगतो. नाही नाही नाही, तुमची मनमानी चालू देणार नाही. नाही, तुमची दादागिरी चालणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना ठणकावून सांगतो, सगळं काही इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. हा, बरोबर आहे. आणि तसं जर नाही झालं, एकेकाला मी कोर्टात खिचीला सांगून ठेवतो. हो, हे काय तुमची काय म्हणजे काय? माझगावकर, तुम्ही अशी आमच्यावर दमदाटी नाही करू शकत. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, हे तुमचं चालणार नाही, हे चालणार नाही. मुकाट्याने मी काय सांगतो ते ऐका. पीओपी चालणार नाही, शाडूचीच मूर्ती हवी. डेकोरेशन जर करायचं असेल तर थर्माकोल, प्लास्टिक वापरलेलं चालणार नाही. आणि नुसती सगळीकडे घाण करून दिली तर अजिबात चालणार नाही. आणि मी या बाबतीत कोणाचं ऐकून घेणार नाही. पण माझगावकर, मला सांगा, इतक्या कमी वेळात शाडूची मूर्ती आणणार कुठून? हो ना, पण या माणसाला कळतच नाहीये. अहो, परवा गणपती येत आहेत, एका दिवसात कसं मॅनेज होईल हे? कसं शक्य आहे? ठरवलं तर सगळं होतं मॅनेज. ठीक आहे, मग आता कराच. मी पण बघतो तुम्ही काय आणि कसं मॅनेज करता ते. या शेवटच्या क्षणी ना तुम्हाला कोणता मूर्तिकार मिळतो ना ते पण बघतोच. हो का? आता बघाच तुम्ही, या वेळेला गणेशोत्सवात शाडूच्याच मूर्तीची पूजा करायची आपण. माझ्या ओळखीत एक मूर्तिकार सुद्धा आहेत, ते छान घडवतील मूर्ती. कोण आहेत? नाही म्हणजे किती पैसे घेतात? तुम्ही कशाला त्यात लक्ष घालताय देसाई? मी म्हणाले ना, मूर्ती शाडूचीच असेल आणि छान असेल, ही जबाबदारी माझी. झालं, आता आली ना पंचायत. ए भैरव, तू बोलताना थोडा विचार करायला पाहिजे होता. आता कुठून शोधा? आपला मूर्तिकार शोधावं लागणार आहे आता. अरे मूर्तिकारात शोधायचा नाही, देव तर नाही ना सापडेल. ए तू गप्प बस, तू गप्प बस. हिनं विषय काढला ना तो, मग हिला बोलू दे. ए तू मूर्तिकार, तुला कुठे माहिती आहे का? नाही तर शोधावं लागणार आहे, त्याला रिक्वेस्ट करावी लागणार आहे. असं काही करायला लागणार नाहीये. माझ्या ओळखीचे एक चांगले मूर्तिकार आहेत. अरे वा. अरे अरे वा काय, अरे वा काय, प्रश्नच मिटला. घाई घाई पाट्या नाही ना टाकणार आहेत ते, बरं काम करतील ना. एकदम परफेक्शनिस्ट आहेत आणि वेळेला तर एकदम पक्की. वा, मग प्रश्नच मिटला. बरं, कोण आहे आणि कुठे राहतात? कोण काय, आपल्या समोर आहेत. अशोक, तू मूर्तिकार? येस. अहो, वर्षा मावशी आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं, पूर्वी चाळीतले गणपती बाबाच बनवायचे. अशोक, याच्या अगोदर कधी बोलला नाहीस तू? बोलायला कशाला पाहिजे? आता बघा ना, या वर्षी सोसायटी मधला गणपती बाबा बनवणार. वा. ए तुम्हाला काय सगळी भंकच वाटते काय? वेळ लागतो, प्रॅक्टिस लागते, आणि त्यात काय गडबड झाली तर नाही नाही, मला नाही जमणार, मला नाही जमणार अजिबात नाही, नाही. बाबा सॉरी, आता जमवावं लागेल तुम्हाला. एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी बोलून बसलीये. आता तुम्ही मागे फिरलात तर सगळे हसतील मला.
हो 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 मग पुढची 10 वर्ष ह्याचे किस्से सांगतील बघा. तुम्हाला चालणार आहे का? नाही नाही, मी काय म्हणतो हे बघ, मी काय म्हणते ते ऐका तुम्ही आता. काय? तुमच्या सुनेचा शब्द राखणे तुमच्या हातात आहे आता बाबा. आणि माझा शब्द जर तुम्हाला खाली पडून द्यायचा नसेल तर कराल ना मूर्ती? मी वाट बघते. शिकली शिकली पोरगी तुझ्या बरोबर राहून शिकली बरं का अशोक. टॅन, 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 टॅन. हे बघ, आता तू पळाला जरा. काय आता मूर्ती कसं करणार आता? काय कळत नाही मग. इतकी वर्ष झाली आता